मला वेगळा डब्बा हवाय। ते आम्ही दोघं एकाच डब्यात जेवतो ना, म्हणून पोट नाही भरत माझं। ठीक आहे, आणते। अरे पण दादा, तुला कशाला हवा वेगळा डब्बा? माझा डब्बा आहे ना, तो तू पूर्ण खाऊ शकतोस। आणि तू खाल्लं तर माझं पोट भरल्यासारखं वाटतं। हो, आधी माझी खरेदी करू आणि नंतर बघू त्यांना काय घ्यायचं ते। पण नाही अगं, हे पैसे माझे आहेत ना, मग माझ्या पैशातून यांना कशाला काय घेऊ? काही म्हणा, पण त्याने निदान तुमच्यासाठी किंवा मुक्तासाठी काही ना काहीतरी आणायला हवं होतं, नाही सुरेखा? हो ना, नाही म्हणजे तुम्हा दोघींचा खूप लाडका आहे ना तो, म्हणून म्हटलं। मुक्ता, आई जमलं तर माफ करा मला, मी फक्त एकट्याचाच विचार केला। आई अगं पण खरं सांगतो, तुम्हाला सगळ्यांना सोडून मला एकही आंबा खावासा नाही वाटलं ग। चला ना आपण मिळून खाऊयात। हे बघ माई, अजूनही नीट विचार कर। हा स्वामी तुम्हाला विश्वासात घेऊन काहीतरी करणार हा? एक शब्द बोलू नकोस, कसाही झालं तरी तो माझा नातू आहे। आणि मी तुझा मुलगा आहे, तोही खरा, कुणी रस्त्यावरचा भिकारी नाही। उद्या तुला काही झालं ना तर मी उपयोगी पडेन। एवढासा मुलगा काय करणार आहे? म्हणजे उद्या काही व्हावं याची वाट बघतोयस तू? अरे जी गोष्ट तू करायला पाहिजे होतीस ती त्यांनी केली। अरे सून म्हणजे परक्या घरची, पण ही पोरगी तर आपल्या घरची आहे ना, तिच्याबद्दल तुला काही वाटत नाही? माया, मी काही करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? करताय ना, खूप केलं। याला घरातून बाहेर कसा काढायचा ह्याच्याकडे लक्ष केलं, पण मी सांगून ठेवते, आता ह्याच्या पुढे तुम्ही काही करायचं नाही। आणि जर केलत ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही कोण, सांगून ठेवते। हे तेच आहे ना माई? मला माई म्हणू नकोस, मी तुझी माई नाहीये। पण मुक्ता पण तुम्हाला माहीच म्हणते ना, मग मी म्हंटल तर काय झालं? कारण ती माझी नात आहे, तुझ्यासारखी रस्त्यावरून आणलेली मुलगी नाहीये। बर, नाही म्हणणार माई। आता तुम्हीच सांगा मला, तुम्हाला काय म्हणू ते? मला काही हाक मारू नकोस, हेच सांगायचंय मला। बर, नाही मारणार हाक, पण मला ती गोष्ट सांगा ना राजाची। पण मी तुला का गोष्ट सांगू? तू कोण आहेस माझा? अहो, मी पण ह्याच घरात राहतो ना मुक्तासारखा। तुम्ही जशी मुक्ताला गोष्ट सांगता तशी मला पण सांगा की। तुला सांगितलेलं समजत नाही का रे? तुला ह्या घरात ठेवलंय हे नशीब समज। आणि हे बघ, तुला गोष्टच ऐकायची आहे ना, मग तुला ज्यांनी रस्त्यावर सोडलं ना त्या आई बापांना सांग तुला गोष्ट सांगायला। मला वेळ नाही, मला माझ्या पोरीकडे जाऊ दे। अविनाश, अरे आणखी कितके वेळ वाट बघतलोय? अरे तूच दे आता अग्नी, लॉक ताटका आतात। तुझो भावस काय आता येवचो नाही। काका, पण मोठा मुलगा म्हणून त्याने आज तरी यायला हवं ना? अरे त्याका येवचा असता तर तो इल्लो असतो। हे बघ, तूच दे आता अग्नी, लॉक ताटका आतात। काय रे, असा अचानक कुठे निघालास? हो आई, अचानकच एक काम निघालंय। मी सिंधुदुर्गात चाललोय काही दिवसांसाठी। त्याच्या हातावर साखर दे। आई, हे काय, आत्ताच घेतली मी साखर। आपण निघण्याआधी मला तुम्हा दोघींशी जरा बोलायचं आहे। काय? बोला ना। आता जेवढे दिवस मी नाहीये तेवढे दिवस तुम्ही जरा नीट काळजी घ्या। अरे पण आमचं लक्ष आहे। नाही तसं नाही माहीत, पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे। आपल्या घरातल्यांना धोका आहे। सावकाराची माणसं काही करू शकतात मी नसताना, त्यामुळे तुम्ही जरा नीट जपून राहा। तरी मी तुला सांगत होते कोणाशी वैर करू नकोस म्हणून। अरे आम्हाला आमची काळजी नाही,
पण उद्या तुझं काही झालं तर? आई अगं मला काहीच होणार नाही. मी इथं नसताना मला काही करू शकत नाहीत म्हणून ते घरातलं कोणालाही त्रास देऊ शकतात. तुम्ही दारं खिडक्या नीट बंद करून ठेवत जा आणि मुख्य म्हणजे कोणाही अपरिचिताला घराच्या आसपासही फिरकू देऊ नका. आई 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 अरे दिनकरा, स्वतः सांभाळ. अरे तू असं रडात रवलोय तर तुझी आवाज परत येतली या काय? ह्या बघ, घरातल्यांका आता तुझोच आधार असा. तेव्हा तेव्हा दितय माग. दादा, सावर सावर स्वतःला. आता सगळं तुलाच बघायचं. तू कोण रे मला म्हातारी म्हणण्याची हिंमत करतोयस? मी 12 नंबर. माई याचं नाव स्वामी आहे. अरे अशा उद्धट मुलाला तू इथे आणलंस? आई अगं त्याला कळत नाही कोणाशी कसं बोलावं ते. स्वामी, आजीची माफी माग. आजी, माफ कर मला. अरे कुठून शिकलास हे सगळं? मोठ्या माणसांना स्टँडवर सोडायला येणारी माणसं त्यांच्या पाया पडायची. मला काही कळतच नव्हतं बघा, पण मोठ्या माणसांना बरं वाटायचं पाया पडल्यावर. पण आता आजी कावल्या होत्या ना, म्हणून म्हटलं आईच्या पण पाया पडावं. दिनकर, हा मुलगा आल्यापासून मला आजी आजी करतोय. त्याला सांग मी त्याची आजी नाही आहे. आई अगं हा बिचारा अनाथ आहे. मी बांद्याला गेलो होतो ना, तिथेच एका हॉटेलमध्ये कामाला होता. मालकाने कामावरून काढलं, राहण्याचा पत्ता नाही, म्हणून मग मी घेऊन आलो माझ्यासोबत. मला माहितीये तू स्वतःसाठी काहीच मागणार नाहीस. लग्न करून या घरात आलीस, माहेरी सुद्धा गेली नाहीस.
तुझ्याशी खूप वाईट वागले, पण तू रागावली नाहीस कधी. नाही हो माई. आणि आपल्या माणसांवर कोणी रागवतं का? मी तर नेहमी तुम्हाला माझ्या आईच्या जागीच मानले, आणि आपल्या आईवर कोणी रागवतं? तू सुद्धा माझ्या मुलीसारखीच आहेस, पण मी मात्र मुलीसारखी कधी वागले नाही ग तुझ्याशी. माफ कर हं मला. माई, अशी मोठ्यांनी कधी लहानांची माफी मागायची असते का? उगीच काहीतरी बोलून मला लाजवू नका. इतके दिवस मी घरी नव्हतो, पण कुठल्याही क्षणी मला घराची काळजी वाटली नाही. कारण घरात आई होती, तिचा आधार होता ह्या घराला. जन्मभर तिनं दिलेल्या संस्कारांवर, शिकवणीवर आजवर समाजात मी मानानं वापरलो. माझ्या हरण्याला सुद्धा माझं जिंकड मानत आली ती. कारण तिला ठाऊक होती हरण्याची किंमत. खूप जीव होता तिचा माझ्यावर, सगळ्यात वर या घरावर. म्हणूनच ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी सतत तुमचं नाव घेत होत्या. माझ्या दिनकरला बोलवा, या घराला जपा, मी आता त्यांच्याकडे जाते, असं सतत म्हणत होत्या. मी त्यांना म्हणाले की तुम्हाला काही होणार नाहीये, पण सतत शेवटच्या निर्वानिर्वीची भाषा करत होत्या. कदाचित त्यांना त्यांचा शेवट दिसला असावा. आणि मी ती जाण्याआधी तिचं शेवटचं दर्शनही घेऊ शकलो नाही. आयुष्यभर ही खंत लागून राहील मनाला. आई, माफ कर मला. हे बघा, जे झालं ते झालं. तुम्ही कुठलीच गोष्ट मुद्दामून नाही केली. हे सगळं समजवत असताना माझ्या मनावर किती ताण आहे हे कसं समजावं तुम्हाला? कळतंय मला. रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच ताण जास्त असतो. त्याला नीट मोकळेपणे रडता सुद्धा येत नाही. तुमच्यासाठी त्या फक्त आई होत्या, पण माझ्यासाठी आईपेक्षाही खूप जास्त होत्या त्या. मला कधी सून म्हणून वागवलंच नाही त्यांनी. प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी आईप्रमाणे खंबीर उभ्या होत्या. या घरात आल्यापासून मला माहेरची आठवण कधीच झाली नाही, कारण प्रत्येक वेळी माई माझ्या पाठीशी उभ्या होत्या. अहो, काय झालं? माई गेल्या म्हणून वाईट वाटते का? वाईट कशाला वाटेल, उलट आनंदच वाटतोय मला. पण तो चेहऱ्यावर दिसत नाहीये. कारण मला एक वेगळीच भीती वाटते. भीती? कसली भीती? अहो, आता गेल्या ना माई, आपल्याला जे हवंय ते आता मिळणार. अहो मॅडम, दादा इतक्या सहजासहजी सगळं आपल्याला मिळू देईल असं वाटतं का तुम्हाला? तो म्हातारीचा हक्काचा वारस आहे. आपण म्हातारीसोबत जरा बरं वागलो असतो ना, तर ती त्याला वारसा हक्क ठेवून गेली नसती. आपण त्यांच्याकडे आपला हक्क मागायचा
आणि जर नाही दिला ना तर त्यांच्याशी भांडायचं, पण आता मागे फिरायचं नाही. बस झालं, खूप कंटाळा आलाय या चांगुलपणाच्या नाटकाचा. अगं पण दादाने खूप केलंय माझ्यासाठी, कसा भांडू मी? म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही का या घरासाठी? अहो कृष्णही भांडलाच होता की आपल्या भावाशी. कृष्ण? अगं अर्जुन होता तो. तू महाभारतात कशाला शिरतेस? शोभत नाही तुला. ते काहीही असो, आपण त्यांच्याकडे हक्क मागायचा आणि जर नाही दिला तर त्यांच्यावर केस करायची. हरकत नाही. आता एकतर आर नाहीतर पार. ठरलं तर मग 2 दिवसांनीच मागूया. अगं पण माई आत्ताच गे. आई गेल्या ना आता, मग 2 दिवसांनी काय किंवा आज काय, ते काय परत येणार आहे? ठीक आहे ठीक आहे. दादा, आपली माई आपल्याला अशी का सोडून गेली देवा घरी? मुक्ता, अगं आपली माई छान होती, त्या देवाला सुद्धा आवडली, म्हणून त्यानेच बोलून घेतलं तिच्याजवळ माईला. दादा, पण बाप्पाला सांगायचं ना की तुझ्यापेक्षा माईची जास्त गरज आम्हाला आहे. आम्हाला गोष्टी कोण सांगणार? कैकई होती की नाही, तिला आपला मुलगा भरताला राज्य द्यायचं होतं आणि रामाला 14 वर्ष वनवासात पाठवायचं होतं. दशरथ राजाकडनं तिने काही वर्षापूर्वी तसं वचन घेतलं होतं आणि त्या वचनाचा उपयोग तिने आत्ता करून घेतला होता. आणि मोठ्यांची आज्ञा म्हणून राम वनवासाला जायला पण निघाले. माई, वनवास म्हणजे काय ग? अगं म्हणजे आपलं राज्य सोडून जंगलात जाऊन राहणं, याला वनवास म्हणतात. आणि कौशल्येनं आपल्या मुलाला तो वनवासात जावं असं तिला वळीच वाटत नव्हतं. मग राम वनवासाला गेला का ग माई? गेला ना, पण त्याच्या जाण्यानं कौशल्येला आणि दशरथ राजाला खूप दुःख झालं. आणि राम सीतेला घेऊन वनवासात जायला निघाला. बरोबर लक्ष्मण पण निघाला. लक्ष्मण कोण ग रामाचा? त्याचा भाऊ. जसा माझा भाऊ स्वामी दादा तसा ना? घेतलंच त्याचं नाव? आता मी पुढची गोष्ट सांगणार नाही. अगं माई, पण मला गोष्ट ऐकायची आहे. स्वामीचं नाव घेतलंस ना, आता मी गोष्ट मुळीच सांगणार नाही. मुक्ता, अगं मी जेव्हा पहिल्यांदा घरी आलो होतो ना, तेव्हा मला वाटलं की माई मला इथे राहूनच नाही देणार. ती माझा खूप राग करायची. तिला मी अजिबात आवडत नव्हतो. काय रे, वाटेत काय बसलास? काय नाही, असंच बसलो होतो. झाला का गाव उंडारून? काय मिळालं? बाबा मिळाले, लय भारी आहेत आजी. आपलं माई. तुझे खरे आईबाप कोण आठवलं का तुला? म्हणजे हे माझं खरं आईबाप नाहीत? तुला रस्त्यावर सोडून गेले ना, ते तुझे खरे आईबाप. आठवतंय का? नाही, मला काय बी आठवत नाही. बांद्याच्या स्टँडवर राहायचो, पण नंतर लाड करायला लागली. छान छान खाऊ बनवून द्यायची मला. तुला आठवतंय ना, आपल्याला उशीर झाला की माई आपल्याला ओरडायची. हो ग मुक्ता, पण ते काळजी मोठी. मुक्ता, तुला माहितीये, माईने मला एकदा काठीने मारलं सुद्धा होतं. शाळेमध्ये जाल तिथे मित्रमैत्रिणी असतील, सर असतील, या सगळ्यांमध्ये तुमचं मन रमेल. चला बघू, शाळेत जा. पण आई, माई का गेली ग देवा घरी? आम्हाला हवी होती ती. अगं बाळा, तुलाच काय, पण आपल्या सगळ्यांनाच हवी होती ना माई. वाटलं होतं लग्न झाल्यानंतर तरी सुधारशील, पण नाही, आणखीच बिघड केला. भाऊजी, म्हणायचंय काय तुम्हाला? माझ्यामुळे आणखीन बिघडलेत ते. तुम्ही मोठे आहात म्हणून मान ठेवते, काही वेळ ऐकून नाही घेणार. आता वाटण्या झाल्यात आणि वाटणीनुसार हे घर आता माझं आहे. त्यामुळे पुन्हा या घरामध्ये येऊ नका. जा इथून. भाऊजी, आम्ही जायचं कुठे? कुठेही जा.